गवतात पडलेली सुई कदाचित सापडेल, परंतु शरद पवारांच्या मनात नक्की काय दडलंय याचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही, असे जुने जाणते आजही आवर्जून सांगतात. राज्याच्या राजकारणात काहीही घडले तरी पवारांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ही त्यांची किमया आज वयाच्या 85व्या वर्षीही तंतोतंत लागू पडताना दिसते. एका दगडात दोन पक्षी मारण्यात शरद पवारांचा हातखंडा आहे. सध्या अजित पवार गटात ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत त्यावर पवारांनी थेट भाष्य केले नसले तरी त्यांच्या गुगलीने एकीकडे सुनेत्रा पवार यांची राजकीय कोंडी झाली आहे, तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या जखमेवर कौतुकाची फुंकर मारली गेली आहे. पवारांनी सुनेत्रा पवारांना चिमटा काढून तटकरे आणि पटेलांचे कौतुक केले असले तरी पवार जे ऑन कॅमेरा बोलतात तेच त्यांच्या मनात असते का, हे कोणीही सांगू शकत नाही. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठीच शरद पवारांनी पटेल आणि तटकरेंच्या कर्तृत्वाची आठवण काढली नसेल ना, अशी शंका घ्यायला नक्कीच वाव आहे. जेव्हा अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले तेव्हा त्यांना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची खंबीर साथ मिळाली होती. ही सल शरद पवारांच्या मनात अजूनही असणारच, परंतु तरी देखील आपली ही सल बाजूला ठेवून त्यांनी केवळ सुनेत्रा पवारांना कोंडीत पकडण्यासाठी आणि अजित पवार गटात फुटीचे बीज रोवण्यासाठी तर ही खेळी केली नसेल ना, अशी शंका घ्यायला मोठी जागा उरते. जानेवारी 2026 मध्ये अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या आणि विशेषतः पवार कुटुंबाच्या राजकारणाने एक अत्यंत अनपेक्षित वळण घेतले. अजितदादांच्या निधनानंतर उद्भवलेल्या राजकीय पोकळीत सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा सांभाळत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र तेव्हापासूनच शरद पवारांनी सुनेत्रा पवारांची राजकीय कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. बारामतीच्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना बाहेरील उमेदवार म्हणून शरद पवारांनी हिणवले होते. खरं तर तेव्हापासूनच सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्यात राजकीयदृष्ट्या जे अंतर निर्माण झाले ते आजतागायत कायम आहे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर अवघ्या 3 दिवसांत घाईघाईने सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. यावर पहिली प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी या निर्णयापासून थेट अंतर राखले. पवार कुटुंबाला किंवा आपल्याला सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार याबाबत कुठलीही पूर्वकल्पना दिली गेली नव्हती, तसेच यात आपला काहीही संबंध नाही, असे जाहीर करत त्यांनी एक प्रकारे कुटुंबप्रमुख म्हणून आपल्याला कसे विश्वासात घेतले गेले नाही हेच जगाला दाखवून दिले. दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या या निर्णयाला आपला पाठिंबा नसल्याचा सूचक इशाराही यातून देण्यात आला. शरद पवारांचे हे विधान बाहेर येताच दुसऱ्याच क्षणी पार्थ पवारांनी थेट शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी धाव घेत पवारांची नाराजी जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या या एका विधानामुळे शरद पवारांनी हे स्पष्ट केले की अजित पवार गटाचा हा निर्णय केवळ सत्तेसाठी घाईघाईने घेतलेला वैयक्तिक निर्णय आहे. यामुळे सुनेत्रा पवारांना सुरुवातीलाच पवार कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय राजकीय मैदानात उतरण्याची हिंमत दाखवावी लागली होती. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही सुनेत्रा पवारांनी थेट शरद पवारांशी संपर्क साधणे टाळले होते. दुसरीकडे पार्थ आणि जय पवार मात्र वेगवेगळ्या कारणांनी शरद पवारांच्या सतत संपर्कात होते. एकीकडे पवार कुटुंबामध्ये या घडामोडी घडत असताना दुसरीकडे पटेल आणि तटकरे मात्र पद्धतशीरपणे पक्षावर आपलेच वर्चस्व कसे राहील यासाठी निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करत होते. खरं तर याची कुणकुण सुनेत्रा पवार यांना तेव्हाच लागली असल्याची चर्चा होती, परंतु पक्षातील या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना एकाएकी बाजूला करणे सुनेत्रा पवारांसाठी सोपे नव्हते. त्यामुळे वेट अँड वॉच ही भूमिका घेत सुनेत्रा पवारांनी काही काळ जाऊ दिला. त्यानंतर थोडी संधी मिळताच सुनेत्रा पवारांनी पटेल आणि तटकरे यांनी निवडणूक आयोगाशी केलेले सर्व पत्रव्यवहार रद्द करून या दोघांना पहिला मोठा धक्का दिला. आता तर थेट राष्ट्रीय कार्यकारिणीतून या दोघांचे नाव वगळण्यात आल्याने पक्षात आपणच मुख्य सत्ताकेंद्र असल्याचे सुनेत्रा पवारांनी स्पष्टपणे दाखवून दिले आहे.